पत्रकार शंकर करडे महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी सीईओ पदी नियुक्ती। आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू शकतात। पत्रकार शंकर करडे महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे। आपल्यासोबत मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार आहेत। गेल्या अनेक वर्षापासून मुरबाडसह ठाणे जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे दैनिक गावकरी व दैनिक अंबरनाथ टाइम्स या वृत्तसमूहाचे वार्ताहर व प्रतिनिधी म्हणून काम करणारे शंकर महादेव करडे मुरबाडसह ठाणे जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे असे सुपरिचित आहेत। आपल्या समता सामाजिक फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात। शाळेय विद्यार्थी यांना वह्या पेन अनेक शाळे उपयोगी वस्तूंचे वाटप ते नियमित सालाबादप्रमाणे करत असतात। त्यांच्या या अमोघ कार्याबद्दल स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी त्यांना शाबासकी दिली असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्न शंकर करडे हे नेहमीच आपल्या वृत्तपत्रात मांडत असतात। त्यांच्या या सामाजिक कार्याचे दखल घेत जिल्हाधिकारी ठाणे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे। त्यांच्या या निवडीने मुरबाड तालुक्यासह महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। यावेळी त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, विश्वासराव आरोटे, दैनिक अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष अण्णा साळवे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मुरबाड तालुका अध्यक्ष, मुरबाड पंचायत समिती माजी सभापती स्वराताई सचिन चौधरी, ॲडव्होकेट सचिन चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे, पत्रकार दिलीप पवार, पत्रकार सुभाष जाधव, लक्ष्मण पवार, विलास जाधव, भाजपा तरुण तडफदार कार्यकर्ते नरेश सदानंद मोरे, तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व मान्यवर यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या, मुरबाड। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।